जालना शहरातील रेल्वे उड्डाणपूल परिसरात गुरुवारी रात्री 7च्या दरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेत एका तरुणाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत तरुणाचे नाव अजय विक्रम आढाव, वय 25 वर्ष, राहणार नूतन वसाहत, जालना असे आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती आहे। दरम्यान मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला। पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। जिल्हा रुग्णालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याचा तपास करत आहेत। यावेळी हत्येचे कारण अद्याप जरी स्पष्ट झालेले नसलं तरी मात्र आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली आहे। यावेळी हत्या झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा केली आहे। याविषयीची माहिती विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक, जालना यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मयत अजय आढाव याच्यावरती अज्ञात लोकांनी हल्ला केला, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आता पोलीस आम्ही सर्व टीम स्पॉटवरती आहेत। आरोपीच्या शोधासाठी पण 2 ते 3 टीम आम्ही LCBच्या आणि पोलीस स्टेशनच्या रवाना केलेत। प्लस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे। जो मैताचा भाऊ आहे तो सध्या पोलीस स्टेशनला आहे आणि FIR नोंद करायचं काम चालू असून त्या FIR प्रमाणे जेवढे आरोपी असतील त्यांच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करू। काय कारण आहे सर? मैताचे काही नातेवाईक अगोदर स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले होते असं काही माहिती? हा प्राथमिक मी आता त्यांच्याशी चर्चा केली। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मयत आणि आरोपी यांच्यामध्ये अगोदर पण काही वाद झाले होते, त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल आहे। तर त्याची आता डिटेल माहिती घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला निघालो। काय कारण आहे नेमकं? दुसरा पण जखमी कोणी? अजून एक जखमी असल्याची माहिती समजत आहे, अजून त्याचं नाव निष्पन्न नाही। आम्ही टीम रवाना केले। सर कारण काय आणि आरोपी किती आहे सर? याच्यामध्ये यांचं जुनं वादाचं कारण आहे, ते स्पष्ट अजून होऊ शकलं नाही। FIR नंतर स्पष्ट होईल आणि आरोपींची संख्यासुद्धा आता एक असे समजते, अजून किती आहे ते FIR घेतल्यानंतर निष्पन्न होईल। यात शस्त्रांचा वगैरे वापर आहे? हा, त्याच्यावरती जे हल्ला केलाय तो धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे। एक घटनास्थळी सुद्धा आम्ही टीम पाठवल्या, तिथे एक शस्त्र आम्हाला मिळून आलं आहे, त्याबाबत सुद्धा आम्ही तपास करतो। थँक्यू।